हॅलो हाय नमस्कार, मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिगप्पामध्ये. झी मराठीवर लवकरच एक नवीन मालिका सुरू होते, कृष्णा हिच्या लेकी. आणि आज आपल्यासोबत तीच प्रेमळ आई आहे. तुमचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. कशा आहात तुम्ही? मस्त छान. एनर्जी मी बघते तुमची, कारण मी मगासपासून तिथे थांबली होती. सलग इंटरव्ह्यू सुरू आहेत आणि तितक्याच आतुरतेने तितक्याच आपुलकीने तुम्ही बोलतायत. त्या एनर्जी मागचं काय, म्हणजे ते राज गुपित काय आहे? गुपित वगैरे काही नाही, प्रेक्षकांचं प्रेम आणि नेहमी काहीतरी करत राहण्याची इच्छा, हीच माझी ऊर्जा आहे, बाकी काही नाही. नवीन मालिका येते. याआधी सासूची गोड भूमिका, सासू सुनेचं नातं आम्हाला तुमच्याकडून बघायला मिळालं होतं. झी मराठीवरच ती मालिका होती. आणि आता कृष्णाईच्या लेकी, म्हणजे लेकींसोबत गोड नातं असणार आहे. प्रोमो गाजतायत, काय सांगाल याबद्दल? खूप छान मालिका आहे. एक खूप वेगळा रोल मला इथे करायला मिळाला. बऱ्याच वर्षात मी ग्रामीण भाषेकडचा रोल केला नव्हता आणि लुक पण माझा वेगळा आहे. कारण निवेदिता म्हटल्यावरती चांगल्या साड्या, असं एक थोडासा अपमार्केट लुक, त्या सगळ्याच्याला छेद देऊन मला एक अतिशय काय म्हणू, कॉमन आणि एकदम घरगुती अशा एका बाईची व्यक्तिरेखा करायला मिळते. त्याच्यासाठी मी खरंच खूप आभारी आहे. कारण ह्या बायका आपलं खरं कल्चर आहे आणि या स्त्रिया या खरा आपला पूर्ण काय म्हणूया, आपल्या ह्या महाराष्ट्रीयन पूर्ण आपल्या कम्युनिटीचा कणा आहे. कारण त्यांनी जे समाजाला दिलं आहे ना, स्ट्रॉंगली उभं राहून, त्यासाठी मला फार ग्रेट वाटतंय. आणि अशी एक व्यक्तिरेखा मला करायला मिळते, त्याबद्दल खरंच मी खूप समाधानी आहे. मॅम, तुमचा प्रोमो पडला आणि त्यावेळी कान्समध्ये तुम्ही, म्हणजे तिकडे मराठीचा डंका वाजत होतात आणि इकडे पुन्हा एकदा झी मराठीवर पुनरागमन होतं. तर तिथला अनुभव आणि त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि इकडे प्रोमो पडल्यानंतर काय रिॲक्शन? कारण हा एक वेगळा अनुभव होता. तो असा 2 शब्दात तिकडे नाही सांगता येणार. पण हे जे कृष्णाईच्या लेकीच्या पहिल्या प्रोमोपासून लोकांनी इतक्या सुंदर पॉझिटिव्ह रिॲक्शन्स दिल्यात आणि बस इतका छान आहे ना ह्या पूर्ण मालिकेबद्दल, त्यासाठी मला खरंच खूप मी समाधानी आहे. आणि एक वेगळ्या प्रकारची भूमिका मला करायला मिळते, की वरपांगी जरी अशी सॉफ्ट वाटत असली बाई, तरी तिच्या मुलींसाठी ती एक अशी कणखर आई म्हणून त्या मुलींच्या मागे उभी राहिली आहे. अशी व्यक्तिरेखा करायला माझं भाग्य आहे की व्यक्तिरेखा मला मिळाली. आणि झी मराठीशी नातंच आहे. माझ्यासाठी आसावरी ही भूमिका अगोबाई सासूबाई मधली खूपच महत्त्वाची होती. लोकांनी त्या भूमिकेला खूपच छान प्रतिसाद दिला होता. आणखीन तेजूची आणि माझी जोडी लोकांना खूप आवडली होती आणि आमच्या बबड्या पण तेव्हा खूप आवडला होता. सो परत झी मराठी बरोबर एक माझं नातं निर्माण होतंय, त्यासाठी मी खूप आनंदी. आणि परत एक वेगळी कणखर आणि अशी काय म्हणूया आपण, एक अशी सर्व गुण संपन्न अशी भूमिका मला करायला मिळते कृष्णाईच्या लेकी या मालिकेद्वारे. त्यासाठी खरंच मी झी मराठीची आभारी आहे. खऱ्या आयुष्यात मुलगा आहे तुमच्या पोटी, पण आता इथे 3 मुलींची आई तुम्ही म्हणजे प्ले करणार आहात, तर ती कुठेतरी उणीव भरून झाली असं म्हणू शकतो. मला लेकी पण खूप आहेत. माझी भाचीच आहे अदिती परांजपे, ती माझी लेकच आहे. श्रिया आहे, श्रिया पिळगावकर आहे. तेजू आहे, तेजश्री प्रधान आहे. सायली आहे, जी माझ्यासारखी दिसते म्हणून सगळे तिला माझी मुलगी म्हणतात. अशी तन्वी मुंडले आहे, कितीतरी आहे. सुपर्णा आहे. अशा बऱ्याच मुली आहेत, ज्या ज्या मालिकेच्या निमित्ताने या मुलं माझ्या सानिध्यात येतात. त्यांनी सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलंय. आणि आता ह्या ज्या 3 मुली आहेत, त्या तिन्ही मुली फार गुणी आहेत आणि गोड आहेत आणि खूप मेहनती आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आहे. सेटवरती येताना सीन वाचून आलंच पाहिजे. तुम्ही तुमचा सीन पार्ट करून तुमची वाक्य तुम्हाला माहितीच पाहिजे. त्याशिवाय या, कारण पण ते काम करायला येतो बेसिकली. त्या पूर्ण शिस्तीत अशा या तिन्ही मुली माझ्या आहेत. आणि आता एकता आहे, ती खरंच शारदासारखी अशी शांत, गोड, बनमिळाऊ आहे. आमची ट्विंकल आहे, ती गौरीसारखी जशी जरा अशी तडफदार आहे. आणि मिनी जी नारायणी आहे, ती पण अशी एकदम मस्त गुंडू आहे आमची, ती एकदम शेंडेफळ. तशा तिघी फार गोड आहेत आणि खूप मजा येते त्यांच्यावर काम करताना. सगळं जुळून आलं असं म्हणू शकतो. नक्कीच, कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे लेखकाचं माध्यम आहे, त्यामुळे आमचे लेखक खूप उत्तम आहे. उत्तम दिग्दर्शक आहे अनिकेत साने आणि उत्तम प्रोड्युसर्स आहेत. कारण तुमच्या कम्फर्ट्सकडे जरी लक्ष दिलंय, इतका उत्तम सेट ठाण्याला उभा केला तुम्ही, खरंच येऊन बघा. आणि जी गरज ज्या गोष्टीची लागेल त्या मालिकेसाठी, त्यासाठी तत्पर असणारे प्रोड्युसर्स आहेत. यंग 3 आमची ही मुलं आहेत आणि ओशन फिल्म्सची. तर असं सगळं छान जुळून आलं असं म्हणायला हरकत नाही. आणि खरंच आता वेळ कमी असल्यामुळे थांबावं लागतंय. सेटवर येऊन खरंच खूप गप्पा मारू. थँक्यू सो मच. थँक्यू.